मी म्हणे हे जे माझे गुरुजन आहेत मी यांची हत्या करणार नाही आणि हत्या करून मी यांच्या राज्यपदी बसू इच्छित नाही, तर मला याच्यात यत्किंचितही सुख नाही. न जय दिद्म कद्र न गरियो यद्वा जय मे दिवाने जयो याने हत्वाने जिजी विषामस देवसिता प्रमुखे धार्तराष्ट्र. आता याच्यातला धृतराष्ट्राचा होता आणि धृतराष्ट्राच्या दुःखाला मी कारणीभूत होऊ शकत नाही, कारण की तो पण कोण लागत होता अर्जुनाचा धृतराष्ट्र कोण लागत होता सांगा. मोठे वडील, कारण की मोठा भाऊ होता ना, आंधळा असल्यामुळे त्याला राज्य नाही मिळू शकलं. पण त्याला वाटलं मला नाही भेटलं मोठा असून सुद्धा तर कमस कम माझ्या मोठ्या मुलाला तरी भेटलं पाहिजे. परंतु झालं असं नशिबाचा खेळ अजून. तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्याकडे ना कोणाला काहीतरी देण्याचं, परंतु तुम्ही देऊ शकत नाही, कारण तुम्ही देण्याचे अधिकारी नाही, तुम्ही फक्त कर्म करण्याचे अधिकारी आहे. पण जर तुम्ही फक्त विनंती केली परमेश्वराला तर देवा माझं कर्म फक्त एवढंच आहे की मी चांगलं वाईट इच्छू शकतो, परंतु ते कर्म मी करू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही देवाने सांगितलं का निष्काम कर्म योगाची शिकवून देवाने दिलेली आहे. कोणती दिली आहे? निष्काम कर्मयोग. म्हणजे कर्म कर, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही आपलं हित नको पाहू. चांगलं वाईट ते परमेश्वराला सोडून द्यायचं, फक्त आपलं कर्म करायचं. आणि म्हणून हा उद्देश श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला देता येते. कार्पण्य दोष भरत स्वभाव पृच्छामी काम धर्म समूढ सीता यक्षये जाणण्याची तंगृही तन्मे शिष्य स्थान शादी ममकर प्रबंध. आता तो काय म्हणत आहे अर्जुन, मला कार्पण्य दोष लागेल, मी जर या सर्वांना मारणार, आपल्या गुरुला मारल्यानंतर मला कोणता दोष लागेल? कार्पण्य दोष. आणि मग अशा दोषापासून मी मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून या कार्पण्य दोषापासून मुक्त होण्यासाठी मी तुझं शिष्यत्व पत्कारतो, परंतु मी युद्ध करू शकत नाही. नाही प्रपश्यामी ममा बलुद्यात यच्छोमिच्छोम षडमेंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपतमृतम राज्यम सुराणम अपिताधिपत्यम. आणि असं म्हणे मी असा भोगाचा लाभ घेऊनही काही फायदा नाही. तसं पण कारण की या गोष्टीला कोणताच धर्म आणि कोणतेच लोक प्राधान्य देणार नाही. मी जे करू इच्छित आहोत या गोष्टीला कोणीच मला म्हणणार नाही का बरोबर आहे, तो युद्ध नाही करता येत, तू चांगलंच करताय, मला याच्याबद्दल माहिती दिला, म्हणजे युद्ध करून तू काहीतरी मोठं श्रेय कमवून राहिले, याच्याबद्दल तुला कोणी वाहवाकी देणार नाही, बढाया देणार नाही. कारण की वास्तविक पाहणाऱ्या लोकांना हेच वाटेल की मग एवढं मोठं युद्ध टळून राहिलं, अर्जुनाचा नकार दिल्यानं तर चांगलीच गोष्ट आहे का, कमीच म्हणजे एवढ्या हत्याला चुकून राहिल्या. परंतु तुम्हाला माहिती आहे हे युद्ध जे होत आहे ना ते चांगल्यासाठीच होत आहे. कारण की जिथे धर्मच लोपला तिथं अधर्म ठेवून करणार बी काय परमेश्वर. एक तर कलियुगाची सुरुवात होणार होती, कारण की द्वापार संपल्यानंतर काय लागणार आहे? कलियुग. पण तुम्ही विचार करा 4 युग आहे आपल्याला सांगितलेले, कृत, त्रेत, द्वापार आणि कलियुग. आता तुम्ही विचार करा द्वापार युगामध्ये एवढे शस्त्र अस्त्र हे जर सर्व पुरवठे जे आहे ते तर कलियुगामध्ये जर आले असते पूर्ण, ते लोक काय एका पानांना एका मंत्रांना आपल्याला शिकवून ठेवले असते, म्हणजे मनुष्य जातीचा तेवढा प्रभाव नसता. आता तुम्ही किती मोठं ते स्वतंत्र आहे तुमचं जीवन जगण्यासाठी, तेव्हा तुम्हाला बंदिस्त, कारण की राजशाही सुरू होता ना, आता लोकशाही. त्याच्यामुळं ते कसं तुम्हाला त्याच्या साथीत राहावं लागलं असं सर्व काही गोष्टीसाठी. कारण की कसं नाही बाई याच्याकडे तंत्रमंत्र आहे, आपले जे धनुर्विद्येचं सर्व साहित्य आहे बा, आपण यांना घेऊन राहिलं पाहिजे, म्हणजे हा भाव असता ना तर साधारण लोक जनता जगू शकली नसती. आणि म्हणून देवाला वाटतं तिथं कलियुग येत आहे, ते हे सर्व जे आहे ते सर्व नष्ट करून टाकले पाहिजे, तेव्हा मला कुठेतरी जगता येईल. म्हणून ते सामान्य जनतेचा विचार करूनच ते युद्धाचं जय देवाने ठरवलेलं आहे. आणि मला वाटते 5 श्लोक झालेले आपल्याला, आपण जेवढेच थोडे घेतले तर ठीक आहे, थोडंसं आपण कृती आपण पाहिलं पाहिजे.